रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी एन साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम। खरं तर आज मी एक सुंदर आणि चांगल्या रेट्समध्ये असणारं घर दाखवतोय। जे घर आपण जर बघितलं तर हे ढोकाळी कोलशेत रोडवरती ढोकाळीलाच पुराणे काव्यधारा नावाचं खरे कॉम्प्लेक्स असणार आहे। आणि हे कॉम्प्लेक्स जे आहे ते साधारणतः 15 ते 16 वर्ष जुनं असणारं प्रोजेक्ट आहे। आणि तिथेच एक ग्राउंड प्लस 14 माळ्याची बिल्डिंग आहे, तिथेच एक लोअर फ्लोअरला सुंदर आणि चांगला फ्लॅट आपल्याकडे उपलब्ध असणार आहे। फ्लॅटसोबत आपल्याला एक ओपन कार पार्किंग आपल्याला खरं मिळणार आहे। आणि जर तुम्ही घर बघितलं तर हे या घरामध्ये सगळ्यात चांगली गोष्ट आहे की हा तुमचा ईस्ट फेसिंगचा फ्लॅट आहे। पूर्वेला तुमची एक खिडकी असल्या कारणाने सकाळचं ऊन तुम्हाला तुमच्या घरामध्ये बाकी नक्की मिळणार आहे। आणि जर तुम्ही बघितलं तर पश्चिमेला हा दरवाजा उघडणार आहे आणि पूर्वेला आतमध्ये येणार आहे। जर तुम्ही घराच्या बाहेर जर गेलो तर घराच्या बाहेर हा पश्चिम तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे आहे। समोर जर बघितलं दोन घरं ऑलरेडी असणार आहेत, 1 आणि 2। आणि त्याच्यानंतर लिफ्ट जर बघितलं तर 1 आणि 2 टोटल 2 लिफ्ट असतील। समोर जर तुम्ही बघितलं तर ह्या साईडला 2 फ्लॅट, ह्या साईडला टोटल 4 फ्लॅट ह्या फ्लोअरवरती। हे जे मालक आहे यांनी ऑलरेडी हे असं सेफ्टी डोअरचं काम किंवा डेकोरेशनचं जे काम आहे ते बाकी नक्की केलेलं तुम्हाला मिळणार आहे। साधारणतः ह्याच्यामध्ये इन्क्लुडिंग प्रॉपर्टी टॅक्स मेंटेनन्स तुम्हाला 3700 रुपये प्रॉपर्टी टॅक्स सहित असणार आहे। स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम हे सगळ्या सुखसुविधा पण इथं खरं तुम्हाला मिळणार आहेत। घरामध्ये तसं बघितलं तर पेंटिंगचं काम करणं गरजेचं असणार आहे। बाकी फॉल सिलिंग म्हणा त्या बाकी सगळ्या गोष्टी ऑलरेडी त्यांनी करून ठेवलेल्या असणार आहेत। जर तुम्ही घरात आल्यानंतर जर बघितलं तर ह्या साईडला जी जागा आहे, आता यांचं सामान थोडं जास्त असलं कारण ठीक आहे, पण इथे जी जागा आहे ही तुम्हाला जागा खूप मोठी मिळते। कारण की हा जुना तुमचा 680 कार्पेट असल्यामुळे तुम्हाला हा आता फक्त हे सामान जास्त ठेवल्यामुळे तुम्हाला ते लक्षात येणार नाही, पण अदरवाईज ही जागा बाकी याची खूप मोठी तुम्हाला मिळेल। ह्या साईडला डायनिंग ह्या साईडला पद्धतशीर लावलेलं आहे। नंतर जर तुम्ही ह्याच्या जस्ट अपोजिटला जर बघितलं तर इथं त्यांनी व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीचं सिटिंग वगैरे सगळं ठेवलेलं आहे। या साईडला सिटिंग वगैरे ठेवून नंतर त्यांनी त्यांचं मंदिर वगैरे जे आहे ते ह्या साईडला त्यांनी खरं दिलं गेलेलं असणार आहे। अशा पद्धतीचा हा जर तुम्ही याच्या बाहेर बघितलं तर हॉस्पिटल, शाळा, भाजीपाला, मेडिकल ह्या त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या बाकी खूप जवळ नक्की तुम्हाला इकडे मिळणार आहेत। नंतर तुमचं हे किचन आहे, हे किचनमध्ये आल्यानंतर तुम्हाला गॅसची पाईपलाईन म्हणा, मॉड्युलर किचन वगैरे हे सगळं बनवलेलं आहे। हे स्टोरेज वगैरे चांगले, पण मॉड्युलर किचनला थोडं डागडुजीचं काम मला असं वाटतं अपेक्षित असणार आहे। बाकी सगळं व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीचं तुम्हाला नक्की मिळेल। ह्या साईडला फ्रीज म्हणा किंवा इकडे पण तुम्हाला व्यवस्थित जागा परत उपलब्ध मिळणार आहे। नंतर हे राहतं घर आहे घर आत्ता। नंतर जर तुम्ही पुढे आलात तर पुढे आल्यानंतर जर तुम्ही बघितलं तर इथे एक तुम्हाला खरं मोठं वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट एक चांगल्या पद्धतीचं दिलं गेलेलं असणार आहे। आणि जर तुम्ही वॉशरूम, बाथरूमच्या पलीकडल्या साईडला जर गेलात तर इथे पण वॉशिंग मशीन वगैरे मोठी अशी चांगली जागा तुम्हाला त्या साईडला पण चांगल्या पद्धतीची खरं मिळून जाते। आणि नंतर ज्यावेळेला तुम्ही ह्या वॉशरूम, बाथरूमच्या अपोजिटला जर बघितलं तर इथं आल्यानंतर तुम्हाला परत एक मोठं चांगल्या पद्धतीचं बेडरूम दिलं गेलेलं असणार आहे, जिथे तुम्ही बघू शकता एवढं मोठं बेड लागूनही ह्या साईडला पण जागा उपलब्ध आहे। अधिक जर तुम्ही बघितलं तर कपाट ऑलरेडी लावलेलं आहे। इथे मुलांचं अभ्यासासाठी एक टेबल, ह्या साईडला परत एक खिडकी जिथनं तुम्हाला सकाळचं ऊन तुमच्या घरामध्ये तुम्हाला नक्की मिळणार आहे। अशा पद्धतीचं खरं हे तुमचं बेडरूम होतं। नंतर जर आपण पुढे आलो तर पुढे आल्यानंतर तुम्हाला परत एक वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट हे मास्टर बेडरूममध्ये उपलब्ध असणार। हे पण जर तुम्ही बघितलं हे पण मोठं आणि चांगल्या पद्धतीचं तुम्हाला ह्या साईडला पण मिळणार आहे। नंतर ह्याच्या बाहेर आल्यानंतर तुम्ही बघू शकता पुढे हे तुमचं एक बेडरूम असणार आहे। ह्या बेडरूमला जरी बघितलं तर ह्या बेडरूमला हे नीतनं पण 2-3 फूट जागा आहे। ह्या साईडला जरी बघितलं 2 फूट जागा तुम्हाला इकडनं आहे। इकडनं परत तुम्हाला सकाळचं ऊन मिळण्यासाठी सकाळची खिडकी त्याला उपलब्ध खरं दिले गेलेली असणार आहे। आणि असा मोठा आणि चांगल्या पद्धतीचा तुम्हाला हा एक बेडही लागलेला आहे। आणि ह्या बेडच्या जस्ट तुम्ही ह्या साईडला जरी बघितलं इथं पण तुम्हाला 3-3.5 फूट जागा अधिक तुमचं जर इकडे बघितलं ते कपाट चांगल्या पद्धतीचं बनवलं गेलेलं याला तुम्हाला काय करायची गरज नसणार आहे। अशा पद्धतीचा हा असा मोठा जुन्या कार्पेटचा 2 BHKचा पुराणिक काव्यधारा नावाचं कॉम्प्लेक्स आहे। आणि तिथेच हा फ्लॅट आपल्याकडे उपलब्ध असणार आहे। ज्या कोणी मंडळींचं बजेट कमी असेल, मोठं कार्पेटचं घर हवं असेल आणि ढोकळीला घर घ्यायचं आहे, त्यांच्यासाठी एक उत्तम पर्याय आपल्याकडे हा आत्ता उपलब्ध आहे। राहिला प्रश्न याचा किमतीचा, तर किंमत ह्या मालकाने आत्ता सांगताना 1,05,00,000 रुपये निगोशिएबल असणारी किंमत आहे। ज्याच्यात मी तुम्हाला सांगितलं तर एक ओपन कार पार्किंग अलाउटेड मिळणार आहे, फ्लॅट मिळणार आहे, जे काय फर्निचर फिक्स आहे ते तसंच मिळणार, जे घेऊन जाता येणार आहे ते घेऊन जातील। बिल्डिंगला OC आहे, बिल्डिंगला CC आहे, सोसायटी पण झालेली आहे। त्याच्यामुळे क्लिअरन्स कोणत्या बँकेकडनं तुम्ही गेलात तर तुम्हाला लोन पण इथे उपलब्ध मिळणार आहे। प्रश्न राहतो तो बजेटचा, तर बजेटचं जर कोणाचं ॲडजस्टेबल असेल अशा पद्धतीचं घर पुराणिक बिल्डर्स आणि डेव्हलपर्सचं घ्यायचं असेल तर हे घर आपल्याकडे उपलब्ध चांगल्या पद्धतीचं नक्की असणार आहे। आमचे जास्तीत जास्त घरं बघा, जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्रायबर्स करा, कमेंट्स करा, शेअर करा, ते काय असेल ते सगळं करा, पण जास्त लोकांनी घरं बघत राहा आणि आमच्या कामाला यश द्या, हीच मी तुम्हा सगळ्यांना हात जोडून नम्र विनंती करतो। तो थांबतो मंडळी। रामकृष्ण हरी।